आजार होण्यापूर्वी काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरांची भूमिका महत्त्वाची. दीपाली ललवाणी. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद. 65 बालकांची मोफत तपासणी. अहिल्यानगर येथील निरोगी आणि सदृढ समाजाचं स्वप्न घेऊन आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचवण्याचं कार्य सातत्यानं सुरू आहे. सेवाभावातून विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन करून समाजातील गरजू घटकांना आरोग्य सेवेचा आधार देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे. या सेवा कार्यात सहभागी होण्याची संधी आणि भाग्य मिळालं असून आजार होण्यापूर्वी घेतलेली काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे भविष्यातील गंभीर आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. गरजू नागरिकांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी असं आवाहन दीपाली ललवाणी यांनी केलं. आज जैन सोशल फेडरेशन यांच्या विद्यमाने डॉक्टर आनंद ऋषीजी बाळासाहेब यांच्या जन्मदिनानिमित्त 126व्या जन्मदिनानिमित्त आज आपण आम्हाला येथे बोलवले आणि आम्हाला तुमच्या या उपक्रमात योगदान देण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार. मी असेच म्हणत की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जर काही आपल्याला आजार होण्याच्या अगोदरच आपण काळजी घेतली आणि रेग्युलर चेकअप केला तर ते खूप चांगलं होईल. आणि आज येथे सर्व जणांनी गरजू जे लोक आहेत त्यांनी या संधीचा फायदा करून घ्यावा असेच मला वाटते. धन्यवाद. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीनं राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी मसा यांच्या 126व्या जयंतीनिमित्त प्रवरा संगम येथील अशोक सुवालाल ललवाणी परिवाराच्या वतीनं मोफत बालरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दीपाली ललवाणी बोलत होत्या. यावेळी सुमित ललवाणी, मीरा ललवाणी, डॉक्टर वसंत कटारिया, सतीश लोढा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर आशिष भंडारी, माणकचंद कटारिया, अभय गुगळे, वसंत चोपडा, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल कुमार गुट्टे, डॉक्टर वैभवी वंजारे, डॉक्टर दीपी अग्रवाल आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉक्टर वसंत कटारिया म्हणाले की अशोकजी सोलाजी ललवाणी प्रवरा संगम यांची पूर्ण फॅमिली, सोमीजी ललवाणी, दीपालीताई ललवाणी आणि मायरा ललवाणी, ही ललवाणी फॅमिली सदैव आयुष हॉस्पिटल बरोबर सुरुवातीच्यापासून आहे. दरवर्षी त्यांचं कॅम्पला प्रयोजन असतं. अतिशय धार्मिक फॅमिली आहे. प्रवरा संगम हे थोडस रस्त्यात लागतं. नगर औरंगाबाद रोडवर खूप साधू संतांचं तिथे येणं जाणं असतं. सदैव त्यांच्या सेवेत तत्पर असते ही फॅमिली. अति धार्मिक फॅमिली आणि त्यांचा आपल्याला नेहमी सहभाग असतो. दरवर्षी त्या कॅम्पमध्ये एक वेळा त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या निमित्ताने आपण एवढं मोठं काम करू शकतो. आणि बालरोग तज्ञाचं आजचं शिबिर आहे. त्याच्यामध्ये आपण नवीन बालरोग विभाग सुरू केला, निओनेटल म्हणजे जन्मजात किंवा म्हणतो त्यांच्यासाठी. आणि खूप ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खूप 2-2, 5-5 लाख बिल होतं. ते आपण पूर्णपणे योजनेच्या मार्फत पूर्ण फ्री करतो. 21 दिवस पेशंट राहिला तरी त्याची पूर्ण ट्रीटमेंट फ्री होते. आणि जे कमी वजनाची मुलं असतात, कमी वयाची मुलं असतात, जन्मलेली समजा 6 महिन्याचं मूल, 7 महिन्याचं मूल पोटातून बाहेर आलं तर ते छोटे असतात, ते जगत नाही. त्यासाठी आपल्याकडे पूर्ण फॅसिलिटी निओनेटल आयसीयू म्हणतात. त्या निमित्तानं आपण खूप चांगल्या प्रकारे ह्या मुलांचं आयुष्य जगू शकतो त्यांना आणि पुढे त्यांचं आयुष्य नॉर्मल जातं. हे सगळं याच्यासाठी उपलब्ध आमच्या ललवाणी फॅमिली त्यांच्याकडून डोनेशन मध्ये होतं. आणि शिवाय आजच्या या कॅम्पसाठी निखिल कुमारजी गुट्टे तिथे मूळ बघणारे, मूळ NICU चे, नंतर वैभवजी वंजारे, दीपी अग्रवाल, रुपेश शेट्टी आणि सचिन तोडमल सर्व डॉक्टरांचे मी अभिनंदन करतो. ललवाणी फॅमिलीचे पुन्हा मी आभार मानून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल कुमार गुट्टे यांनी सांगितलं की डॉक्टर निखिल गुट्टे, नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ, आनंद ऋषीजी हॉस्पिटल. मागील शिबिरांचा प्रतिसाद पाहता आजही आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आपण शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरामध्ये लहान वयोगटातील मुलांचा आजार, उपचार, आहार मार्गदर्शन व इतर गोष्टींबद्दल सल्ला व मार्गदर्शन केले जाते. लहान मुलांमध्ये पावसाळ्यांमध्ये विशेषतः फ्लूचे आजार, गॅस्ट्रो, स्किनचे आजार किंवा झटके, ताप याचे प्रमाण वाढले जाते. हे सर्व उपचार आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत दिले जाते. आपल्या
हॉस्पिटलमध्ये NICU हे 20 बेडचे असून PICU हे 5 बेडचे आहे. स्पेशल व डिलक्स रूम व सेमी स्पेशल अशा रूम्सही उपलब्ध आहेत. जे कोणी गरजू आहेत त्यांनी या गोष्टीचा निश्चितपणे फायदा घ्यावा. NICU बालकांचे उपचार करण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खूप पैसे लागतात. उदाहरणार्थ 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख ते बाळाच्या कंडिशनवर व बाळाच्या उपचारांवर अवलंबून असते. हे सर्व उपचार आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत दिल्या जातात. गरजू पेशंटने निश्चित याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आजच्या शिबिरामध्ये आपण नवजात बालकापासनं ते 15 वयोगटापर्यंत सर्व मुलांच्या तपासण्या करणार आहोत. तर याचा निश्चित फायदा घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. डॉक्टर दीपी अग्रवाल म्हणाल्या की पिछले 12 साल से मैं आनंदश्री में कार्यरत हूँ। हमारे यहाँ पर हम बहुत ही कम चार्जेस पे OPD सेवा प्रदान करते हैं। ये सर्विस में वैक्सीनेशन, बच्चों के रूटीन चेकअप और खास तौर से कई सारे बच्चे जो रहते हैं जिनको पीडियाट्रिक सर्जरी की जरूरत रहती है, जिनका पहला प्रेजेंटेशन OPD में रहता है, छोटी छोटी प्रॉब्लम भी रहती है, बड़े आजार भी रहते हैं, इनकी सारी सेवा, सारे ऑपरेशन यहाँ पर किए जाते हैं बहुत कम रेट में। इसके अलावा वैक्सीनेशन की बात करें तो वैक्सीनेशन बच्चों की जीवन की शुरुआत है। ये आगे आने वाली गंभीर बीमारियों से बच्चों को बचाता है, इसलिए वैक्सीनेशन बच्चों के लिए अनिवार्य है। और हमारे यहाँ पर कम रेट में वैक्सीनेशन, बच्चों का चेकअप, OPD की ट्रीटेबल बीमारियां, अच्छी दवाइयाँ, अच्छी सर्जरी, इसके अलावा NICU, PICU बैकअप सभी कुछ बहुत ही चैरिटेबल रेट में अवेलेबल है। इन सेवाओं का आप लाभ उठाएं तो बच्चों के लिए भी अच्छा है और आपके लिए भी। थैंक यू। या मोफत बालरोग तपासणी शिबिराला नागरिक आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एकूण 65 बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ बालरोग डॉक्टरांकडून बालकांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार सतीश बाबूशेठ लोढा यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.